खरंच अजितदादाने विमानातून उडी मारली काय? मनात प्रश्न आहे तुमच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अगोदर आपल्याला मुंबईमध्ये चला लागन. ज्या दिवशी अजितदादा विमानात बसताना त्याचे संघ सहकारी किती होते? 6 जण ना. एक सापडला नाही, 5 जळलेले सापडले. त्याचं सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? खरीच वाटते का अजितदादा बसले म्हणून विमानात? काय प्रूफ आहे अजितदादा बसले म्हणून विमानात? काही प्रूफ आहे का तुमच्या जवळ? कोणाच पाशी काही प्रूफ नाही आहे भाऊ. फक्त आपण म्हणून आलो अजितदादा बसले विमानात. मग बसले त्याचा प्रूफ कुठं आहे? प्रूफ नाही आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मग अजितदादा जेव्हा विमानात बसते त्या विमानात जेव्हा बारामतीच्या एरियात येते ती विमानात हालचाली अशा होतात. हालचाली अशा होत असताना विमान असं होते ते दिसते बारामतीतल्या लोकांना. मग कुठला तरी सरपंच म्हणतो की मला निळा पॅन्ट वाला कोणी उडी मारताना दिसला. 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद देव जाणे. तो निळा पॅन्ट वाला कॅप्टन असू शकते. अजितदादा होय का उडी मारणारा? तुम्ही म्हणाल अजितदादा होय, फारच क्विंटल भराचा पोतो तुमच्या तोंडात. तुम्ही म्हणत असाल ना अजितदादाने उडी मारली, हात जोडून विनंती करतो दादा असं झालं पाहिजे. पण फक्त एवढं सांगा अजित पवार साहेब कुठं आहे? असं सांगा कुठं आहे? कोणी सांगू शकणार नाही दादा, कारण सगळ्याला दातकडी बसलेली आहे. पण मला हे समजत नाही त्या अजितदादांसंग 5 गेले ते 6 गेले याचा अजूनही अद्याप पत्ता लागला नाही. आणि 6वा व्यक्ती त्यानं उडी मारली तो होय कोण? अजित पवार आहे? अजित पवार आहे काय? नक्की कमेंट करून सांगा. मला सांगा अजितदादा उडी मारली तर मग अजितदादा गेले कुठं? का त्यांना किडनॅप केलं? कोण का जिवंत आहे? काय आहे अद्याप मालूम नाही. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो हे सगळं आपल्याला थोटांग आपल्यासोबत प्रदर्शित होत आहे. जे रियालिटी काय आहे हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न होत नाही. कारण जे गुड रहस्य अजितदादांचं रियालिटी आहे ते रियालिटी जनतेपर्यंत आणावं कसं ते येणार नाही. कारण अजितदादांचं घात झाला की अपघात झाला हे अद्याप अजून माहीत नाही. घात पुरा महाराष्ट्र बोलतो हो घात झाला म्हणून. प्लॅनिंग न मारले म्हणून पुरा महाराष्ट्र ओरडतो. पण गोष्ट ते नाही आहे. गोष्ट नेमकी याची आहे की अजितदादाचा घात झाला कसा? त्यांच्या घातमध्ये कोण कोण होतं? खरंच अजितदादाने उडी मारली काय? उडी मारणारा कोण आहे व्यक्ती? तो बारामतीचा पोलीस पाटील म्हणतो, तो सरपंच म्हणतो, पोलीस पाटील सरपंच म्हणतो की उडी मारणारा मला कोणतरी दिसला. का अजितदादा तो होय? नाही होय. तुम्ही म्हणा कसं? मग अजितदादा होय तर मग कुठं आहे? काय प्रश्न निर्माण होतो ना. प्रश्न निर्माण होतो की अजितदादा आहे कुठं? मग अजितदादाने उडी मारली विमानाच्या बाहेर तर मग प्रश्न पडतो की अजितदादा उडी मारली तर त्यांना काय जनावरांना खाल्लं की त्यांना किडनॅप केलं का बाहेर देशात कोणी रवाना केलं का त्यांना किडनॅप केलं कोणी? प्रश्न पडतो ना. तर हे आपल्या समोर काय होत आहे की आपल्या समोर थोटांग मांडण्याचा प्रयत्न होत आहे आणि आपल्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अजितदादाचं रियालिटी काय आहे हे अद्याप अजून आपल्याला माहित केलं नाही. ज्या विमानामध्ये 6 जण बसली, 6वा व्यक्ती सापडला आणि 5 जणांचा मृतदेह सापडलं. अजितदादाची बॉडी फुगलेली होती. अजितदादाची बॉडी फुगलेली होती तर मला सांगा अजितदादाची बॉडी का फुगली एवढी? 4 जणांची का नाही ती फुगली? प्रश्न पडतो ना. हा अरे प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहेच नाही. कारण आपल्या समोर कुठलाही इतिहास अजितदादाचा भेटत आहे. हा सगळा थोटांग मांडत आहे. चुत्या बनवायचं काम चालू आहे पुरा महाराष्ट्र जनतेसमोर. जे रियालिटी काय आहे हे जनतेसमोर येणं मुश्किल आहे भाऊ. आणि यातही सांगू तुम्हाला अजितदादाचं घात झाला की अपघात झाला हा फक्त एक प्रकारच्या डिक्शनरीमध्ये नाव नोंदवल्या जाणार, दुसरं काहीच नाही. याचा कोण केला काय केला हे सगळं फक्त काय राहणार
गोपित राहणार. आणि मी तुम्हाला आताही सांगतो, याचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप माहीत होणार नाही. पुरा महाराष्ट्र घात म्हणून राहिला, न्यूजवाले अपघात म्हणून राहिले. मग विचार करावा कोणाचा, विश्वास कोणावर करायचं, कोणावर करा विश्वास तुम्ही? न्यूजवाल्यावर करान का माणसांवर करान? मी तर माणसावर करू शकतो, न्यूजवाल्यावर करू शकत नाही. पहिले करत होतो, आता करत नाही. मग तुम्हीच विचार करा ह्या गोष्टीचा. अरे त्या अजित पवार साहेबांना का मारलं, का नाही? खरीच विमानात बसले काय? अरे विमानात बसले जायचा प्रूफ नाही आहे कोणाच पाशी. विमानात बसण्याचा प्रूफ नाही आहे कोणाच पाशी. पण 6व्या व्यक्तीनं उडी मारली हा बारामतीचा पोलीस पाटील सांगून राहिला असा का पोलीस पाटील म्हटलं मी, सरपंच सांगून राहिला असा का रिअल आहे का ते, का रियालिटी आहे, काही मालूम नाही. मला असं वाटते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि रियालिटी हे जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे नाही याचा प्रयत्न चालू आहे. खरंच वाटते का तुम्हाला अजितदादांनी विमानात उडी मारली? तर नक्की कमेंट करून सांगा मला पण आश लागेल का नाही अजितदादा येणार मग जिवंत असं. नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.